नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आपण टेटसाठी गणित आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस सेटची सीरीज सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आपण ऑलरेडी 2 प्रॅक्टिस सेट कव्हर केलेले आहेत, ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता याचे एक प्रॅक्टिस सेट घेतलेले आहेत। आजचा तिसरा प्रॅक्टिस सेट असणार आहे। या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण गणिताचे एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत। या 20 प्रश्नांमध्ये 5 प्रश्न हे सिम्प्लिफिकेशनचे, त्याच्यानंतर 5 प्रश्न हे नंबर सिरीजचे, 5 प्रश्न हे DIचे म्हणजेच डेटा इंटरप्रिटेशनचे पाहणार आहोत। डेटा इंटरप्रिटेशनमध्ये आपण पर्सेंटेज, रेशिओ आणि ॲव्हरेज हे उपप्रश्न पाहणार आहोत आणि उरलेले जे 5 प्रश्न आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन जो की अल्जेब्राचा भाग आहे त्याचे पाहणार आहेत। तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न काय दिला बघा, सिम्प्लिफिकेशनचा हा प्रश्न आहे। 40% बघितलं की तुमच्या डोक्यात पहिल्यांदा 2/5 क्लिक झालं पाहिजे। जर हे क्लिक होत नसेल तर पहिल्यांदा 1 ते 20 पर्यंत पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज हे कन्वर्जन पाठ करून घ्या। म्हणजे कोणतं कन्वर्जन म्हणतोय मी, 1/2 बरोबर 50%, 1/3 बरोबर 33.33%। तसं मी 1/5 तुम्हाला 5 विचारलं तर 20% आलं पाहिजे। आता तुम्हाला 1/5 माहीत आहे आणि 2/5 काढायचं, तर किती आलं, वर अंशाला आपण 2 न गुणलं तर इथं पण 2 न गुणायचं म्हणजे 40% आलं। त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट विचारलं 1/8 म्हणजे किती, तर तुम्हाला डायरेक्ट 12.5% पाठ असलं पाहिजे। मला तर 1 ते 20 पर्यंत पाठ आहेत। हे जर तुम्हाला 1 ते 20 पर्यंत पाठ असेल तर सिम्प्लिफिकेशनचे आणि ॲप्रॉक्सिमेशनचे गणितं एकदम फास्ट होतात। तर हे 1 ते 20 पर्यंत पाठ करून घ्या आणि जर पाठ नसेल करायचं तर एक्झाममध्ये टाईम वेस्ट होणार आहे। तर आपण काय केलं, 40%च्या ठिकाणी 2/5 लिहून घेतलं, ऑफच्या ठिकाणी गुणाकार केला, 102/17। तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे पाडेपाठ असले पाहिजेत। जर पाडापाठ असेल तर 37 दुग्गवदर्श डायरेक्ट दिसेल इंटू क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण x घेतलं बरोबर, हा 2चा क्यूब आहे, 2चा क्यूब, त्याच्या ठिकाणी काय करू आपण डायरेक्ट 8 लिहून घेऊ, 8 × 6। इथं किती आहे, बेसकून 12, 12/5x बरोबर 8 × 48, 12 × 12, 48ला 4चा भाग गेला। हे 5 जर आपण राईट हँड साईडला ढकललं, इथं भागाकारात आहे ते इकडं गुणाकारात होणार। एक्सची व्हॅल्यू किती आली, 4 × 5 बरोबर 20। पुढचा प्रश्न पाहू, सिम्प्लिफिकेशनचाच प्रश्न आहे। 400% दिसले, 400% बरोबर किती, व्हॅल्यू किती येणार त्याची, तुम्हाला माहीत आहे 100% म्हणजे किती असतं। 100%, कुठलीही गोष्ट 100% आहे म्हणजे ती 1 आहे, किंवा कुठलीही गोष्ट 1 आहे याचा अर्थ ती 100% असते। मग 400% बघितलं की तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे, 400% म्हणजे 4, आणि जर क्लिक नाही झालं तर 400/100 करायचं, परत 0 कट करायचे आणि उत्तर 4च येणार आहे। ऑफ म्हणजे गुणाकार, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी x लिहिलं बरोबर, 13 × 15 हा गुणाकार मनात कॅल्क्युलेट करा। 15 × 3 = 45, 45ला 5 घेतलं, हातच्या 4 आले, 15 × 15, 15 आणि 4 19, वजा 891/9 आहे। आता 9नं 891ला पूर्ण भाग जातो का नाही हे कसं बघायचं, 9ची डिव्हिजिबिलिटी तुम्हाला माहीत आहे का, विभाज्यतेचा नियम माहीत आहे का 9चा, तो कसा आहे, जी संख्या दिलेली आहे आपल्याला 891, या संख्येची जी डिजिटल सम आहे, डिजिटल सम म्हणजे डिजिट म्हणजे काय, अंक, आणि डिजिटल सम म्हणजे अंकांची बेरीज। ह्या संख्येच्या अंकाची बेरीज केली आपण, 9 × 1 = 10, 10 × 8 = 18, 18ला 9ने भाग जातो का, तर जातो, म्हणून 891ला पण 9ने पूर्ण भाग जातो। आता आपण तो भाग घालून बघू, 9 × 1 = 9, 9 × 9 = 81, उरले 8, 9 × 9 = 81 म्हणजे 99चा भाग गेला। इकडच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे डाव्या बाजूला काय उरले, 4 × x म्हणजेच 4x बरोबर। आता 195 - 99 करायचं मला, तर आपण उभी मांडणी करणार का, नाही, उभी मांडणी करून टाईम वेस्ट करायचा नाही। काल मी तुम्हाला डेव्हिएशनची मेथड सांगितली होती, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, असे जे ऑड अंक असतात, इथं 99 आहे समजा, कधी 89 असेल, 79 असेल, 87 असेल, असे जे ऑड अंक आहेत ज्याची वजाबाकी करायला आपल्याला हातच्याची मदत घ्यावी लागते, थोडा टाईम वेस्ट होतो उभी मांडणी केल्यानंतर, त्यासाठी आपण काय केलं होतं, डेव्हिएशनची मेथड वापरली होती। 99ला काय करायचं, आपण अशी संख्या कन्सिडर करायची ज्याचा युनिट डिजिट 0 आहे आणि ती एकदम लगतची आहे। 99च्या लगतची कोणती संख्या आहे ज्याचं युनिट डिजिट 0 आहे, ती आहे 100। 99ला आपण 100 कन्सिडर केलं, मग काय करायचं, 195मधून पहिल्यांदा 100 वजा करायचं, मनातल्या मनात उत्तर आलं 95, पण आपल्याला 100 नव्हतं वजा करायचं, आपल्याला 99 वजा करायचं होतं, त्याच्यामुळे आपल्याला 1 ॲड करावं लागेल। मग किती येईल, 95 + 1 = 96। हे सगळं मनात कॅल्क्युलेट झालं पाहिजे तुमच्या। मग आपलं उत्तर आलं 96, 4x = 96 आहे। 4नं जर 96ला भाग घातला तर 24चा भाग जातो।
तुम्हाला 1 ते 30पर्यंतचे पाढे पाठ असले पाहिजेत. इथं डायरेक्ट 24चा भाग जातो हे दिसलं पाहिजे तुम्हाला, नाहीतर परत इथं 2 भाग घालायचा, परत इकडे 2 भाग घालायचा, याच्यात टाईम वेस्ट करायचा नाही. पुढचा प्रश्न 20% ऑफ 1/5 दिलं आहे. परत टक्केवारी आहे. 20% बघितलं की तुम्हाला फ्रॅक्शन म्हणजे कन्वर्जन लक्षात आलं पाहिजे. 20% म्हणजे किती असते? 1/5. जर तुम्हाला असं कन्वर्जन लक्षात नाही आलं तर परत 20/100 करायचं. 20/100 करावं लागतं. इथं 20 नाही, 20 × 20, 20 × 100, परत टाईम वेस्ट होणार. त्याच्यामुळे 1 ते 20पर्यंत पाठ करा. परत एकदा सांगतोय, 20%ला आपण काय सॉरी 20%ला आपण 1/5 लिहिलं. ऑफ म्हणजे गुणाकार, परत 1/5 आहे. ऑफ म्हणजे गुणाकार आणि 2250 दिले बरोबर 50 + x. इथं क्वेश्चन मार्क आहे. 1/5 गुणिले 1/5 म्हणजे 1/25 गुणिले 2250 दिलेला आहे बरोबर हे 50 + x आहे. तर 25चा पाढा लक्षात असेल तुमच्या. 25 × 25, 25 × 90, 225. 90चा भाग गेला आहे. तर 90 बरोबर 50 + x हे आपलं इक्वेशन आलेलं आहे. हे 50 जर डावीकडे घेतलं, इकडं बेरजेत आहे तर तिकडं वजाबाकीत होणार. 90 + 50 किती झालं? 40. पुढचा प्रश्न पाहू. परत सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे. 14.2% दिलं आहे. आता आपल्याला ही जरा ऑड व्हॅल्यू आहे. मग अशी तुम्हाला 20% म्हणलं की लगेच 1/5 लक्षात आलं होतं. 40% म्हणलं की 2/5 लक्षात आलं होतं. 400% म्हणलं की 4 लक्षात आलं होतं. पण 14.2 ही जरा ऑड व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे आपण काय करू? 14.2 भागिले 100च लिहून घेऊ आणि नंतर सिम्प्लिफाय करू. नंतर ऑफ म्हणजे गुणाकार आणि पुढं 11,000 दिलेला आहे. अधिक 15.6 ही पण थोडी ऑड व्हॅल्यू आहे. छेद 100 इंटू ऑफ म्हणजे इंटू असतं आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची 3590. हे 2 0 कटले, हे 2 0 कटले. हा जो 0 आहे हा 0 काय करतो? हा पॉईंट एलिमिनेट करून टाकतो, पॉईंट रिमूव्ह करून टाकतो. मग काय आलं उत्तर आपलं? 142 गुणिले 11 अधिक 15.6 भागिले 100 इंटू x बरोबर 3590 आहे. तर काय करायचं? कुठल्याही संख्येला 11ने मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला नियम माहिती आहे का? माहीत नसेल तर आता बघा, 11ने मल्टिप्लाय करायचे खूप सारे सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल IBPSच्या एक्झाममध्ये दिसलेले आहेत बघा. तर तुम्हाला हा नियम माहीत असला पाहिजे. 11ने जर एखाद्या संख्येला गुणायचे तर काय करायचं? आता 142ला गुणायचे. 142चे शेवटचे जे अंक आहेत, पहिला आणि शेवटचा जो अंक आहे, इथं 1 लिहिला आणि इथं 2 लिहिला. हे 2 लिहून घेतले आपण अंक. इथं 1 लिहिला, परत 2 लिहिला. आता काय करायचं? उजवीकडून डावीकडे बेरीज करत चालायचं. 2 + 4 किती येते? 6. ते 6 पण इथं लिहिलं आणि परत 4 + 1 किती येते? 5. ते 5 इथं लिहिलं. उत्तर आलं 1562. हे 1562 उजव्या बाजूला जर गेलं तर वजाबाकी होईल. इथं 3590 आहे, वजाबाकी होईल. तर आपण काय करू? 1562 वजाबाकीमध्ये 3590मधून वजा करून टाकू. इथं वजा करतो मी, थोडी जागा रिकामी करतो. वजा किती आलं होतं? 1562. 10मधून 2 गेले 8, हातच्या आला 1, 9मधून 7 गेले 2, 5मधून 5 गेले 0 आणि 2, 2028 आलं. 2028 कशाची व्हॅल्यू आली? 15.6x डिवायडेड बाय 100 याची व्हॅल्यू आली 2028. आपण काय करू? ह्या 100 इकडे घेऊन जाऊ म्हणजे काय होईल? 2 0 येतील. थोडी जागा करून घेतो मी. 2028ला 2 0 द्यायचे पुढं आणि ती व्हॅल्यू असणार आहे 15x. 2028 आणि 00 ही 15.6x व्हॅल्यू आहे. मग काय केलं? एक्सची व्हॅल्यू जर काढायची म्हणलं तर 2028 आणि 00 डिवायडेड बाय 15.6 केलं. आता आपल्याला इथं युनिट डिजिट 00 दिसायला लागलेत. आपल्याला एक लक्षात येऊ शकते की बाबा कुठल्याही संख्येला 0 न गुणलं तर शेवट 0 होते. मग उत्तरात युनिट डिजिट 0 असला पाहिजे. पण आता युनिट डिजिट प्रत्येक ऑप्शनमध्ये 0 आहेत, 0 आहेत, 0 आहेत, 0 आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट पूर्णच करावं लागेल. तर काय करू? आता वरच्या संख्येला आणि खालच्या संख्येला कुठल्या कॉमन संख्येनं भाग जाते ते बघू. 2 भाग जातो. इथं 0 आहे, इथं 6 आहे. 3 जाते का बघू आपण, म्हणजे अजून सोपं पडेल. 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. ही बेरीज का करायलो मी? तर 3ची डिव्हिजिबिलिटी तुम्हाला माहीत असली पाहिजे. अंकांची बेरीज ज्यावेळेस करतो आणि त्या अंकांच्या बेरीजला 3 जर भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 भाग जातो. इथं अंकांची बेरीज किती झाली? 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. 12ला 3 भाग जातो म्हणून ह्या संख्येला 3 भाग जाणार. तसंच खाली पण 6 आणि 5 11, 11 आणि 12. 12ला 3 भाग जातो. त्याच्यामुळे आपण 3 भाग घालून बघू.
3 5 15, 3 2 6, खाली आलं 5.2 आणि वर 3 6 18 उरले 2, 3 7 21 उरलं 1, 3 6 18 आणि 00 676 00 डिवायडेड बाय 5.2. आता याला आपण 4 भाग घालू शकतो का बघू. 4 1 4 उरलं 1, 4 त्रिकोण 12 13चा गेला, 1.3चा भाग गेला. 4 1 4 उरले 2, 4 6 24 उरले 3, 4 9 36 आणि 00. हे 13, ह्याला आपण समजा 13 कन्सिडर केलं, हे 169 आहे. 13चा वर्ग हा 169 होतो, त्याच्यामुळे ही 13 पट आहे. थोडक्यात उत्तर किती असणार आहे, 13,000. हे लक्षात आलं का. परत कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. 13चा वर्ग असतो 169, त्याच्यामुळे डायरेक्ट 13चा भाग गेला, 13,000 उत्तर आलं. पुढचा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये 15% दिलेला आहे. 15% म्हणले की तुम्हाला मनातल्या मनात कन्वर्जन करता आलं पाहिजे. 15% म्हणजे 15/100. वर जर आपण 5 भाग घातला तर 3 आलं आणि छेदाला 5 भाग घातला तर 20 आला, म्हणजे 3/20 हे मनातल्या मनात कॅल्क्युलेट झालं पाहिजे. जर तेवढी तुमची प्रॅक्टिस नसेल तर 15/100 लिहून घ्या, इंटू 1000 इंटू 3% म्हणजे काय, 3/100. ऑफ म्हणजे गुणाकार आणि 100 भागिले क्वेश्चन मार्क दिला, त्याच्या ठिकाणी आपण x लिहून घेऊ. 100ला 100 कट झालं, ह्या 100 आणि हे 2 शून्य कट झाले. इकडं आलं 150. 150 इंटू 3 भागिले x बरोबर किती व्हॅल्यू आहे, 90 व्हॅल्यू आहे. आता काय करू आपण, 15 त्रिक 45, 450 डिवायडेड बाय x बरोबर 90. हे x तिकडं पाठवू आणि हे 90 इकडं बोलवून घेऊ. xची व्हॅल्यू काय येईल, 450 भागिले 90, 9 5 45, उत्तर आलं 5. तर सिम्प्लिफिकेशनचे 5 एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. आता आपण जाऊया पुढं नंबर सिरीजकडं. नंबर सिरीजचं पहिलं एक्झाम्पल बघा. नंबर सिरीज सोडवताना काल मी पहिल्यांदा एक इन्स्ट्रक्शन दिली होती. सगळ्यात बेसिक जो पॅटर्न असतो नंबर सिरीजमध्ये तो असतो डिफरन्सचा. आपण आधी डिफरन्स बघतो. डिफरन्सने जर सॉल्व्ह झालं नाही तर काय करतो, नंतर वर्ग आहे का बघतो, घन आहे का बघतो, n² + 1, n² - 1, n³ + 1, n³ - 1, किंवा त्याचा काही मल्टिपल आहे का बघतो, पट आहे का बघतो. हे नंतरच्या गोष्टी झाल्या. पण सगळ्यात बेसिक गोष्ट काय, डिफरन्स. तर सुरुवात आपण डिफरन्स बघूनच करतो. बघा 295 आणि 230 डिफरन्स कितीचा आहे, 255 आणि 230 डिफरन्स आहे 25चा. 25 हे 25 वजा झालेला आहे. 230 आणि 250 डिफरन्स कितीचा आहे, 20चा आहे. 20 हे ॲड झालेलं आहे. 250 आणि 235 15चा डिफरन्स आहे, 15 काय वजा झालेला आहे. 245 आणि 235 आणि 245 डिफरन्स आहे 10चा आणि ते ॲड झालेला आहे. तर एक पॅटर्न लक्षात आला असेल तुमच्या. इथं 25 आहे, इथं 20 आहे, नंतर 15, नंतर 10, म्हणजे 5 5 5 कमी होत गेले. आता 5 व्हायला पाहिजे. आणि राहिला विषय साईनचा. इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, परत मायनस, परत प्लस, मग आता मायनस. 245मधून 5 वजा करावे लागतील, म्हणजे उत्तर किती येईल, 240. पुढचा प्रश्न पाहू. काय दिलं बघा यात, 5 3.5 परत 5 दिले आणि क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आपल्याला. नंबर सिरीजमध्ये काही प्रकार आहेत बघा. आता ही जी नंबर सिरीज आहे ह्याला म्हणजे मिसिंग नंबर आहे त्याच्यात. हा क्वेश्चन मार्क म्हणजे मिसिंग नंबर आहे, तो आपल्याला शोधायचा असतो. काही नंबर सिरीज दिलेले असतात, त्याच्यात समजा 5 व्हॅल्यू दिली आहेत तर 5 पैकी एक चुकीची असती, तर त्याला म्हणतात रॉंग नंबर सिरीज. रॉंग नंबर सिरीजमधले चुकीचं पद शोधायचं असेल, चुकीचं पद शोधायचं असतं, ते आपण पुढच्या सेटमध्ये एक्झाम्पल ते पण इन्क्लूड करून घेऊ. ही आहे मिसिंग नंबरची सिरीज. तर आपल्याला हा मिसिंग नंबर म्हणजेच क्वेश्चन मार्क शोधायचा आहे. आता 5चं 3.5 झाले. आपण सुरुवातीला काय केलं, डिफरन्स बघू. डिफरन्स कितीचा आहे, वजा 1.5 केलं आहे. 3.5चं 5 झाले, प्लस 1.5 करू, म्हणजे प्लस 1.5 केलं. परत एकदा वजा, आता इकडं इथं मायनस होतं, इथं प्लस होतं, परत एकदा मायनस करू आपण. 5मधून 1.5 गेले म्हणजे 3.5 उत्तर आहे का, ऑप्शनच नाही तसा. 3.5 उत्तर नाही. म्हणजे हा जो पॅटर्न आहे तो नॉर्मल डिफरन्सचा नाही. आता काय करू आपण, पट वगैरे ट्राय करू. 5 आणि 3.5 मध्ये रिलेशन कसं काढता येईल ते बघू आपण. 5ला आपण काय करू, 2 भागू, किती होते उत्तर 2.5, आणि त्याच्यात आपण 1 ॲड करू, उत्तर किती आलं 3.5. 3.5 आला. तर हाच पॅटर्न आपण कंटिन्यू करून बघू. 3.5 भागिले 2 आणि त्याच्यात प्लस ॲड करू, प्लस 1 ॲड करू. 3.5ला जर 2 भाग घातला तर उत्तर पॉईंटमध्ये जातं आहे, आणि +1 केलं तर उत्तर 5 येणार नाही. हे डायरेक्टच दिसायला लागले मला, त्याच्यामुळे हा पण पॅटर्न नाही.
मग आता काय करायचं, आता आपण काय बघू, हे बघा 5ला आपण 2 डिवाईड केलं आहे, त्यावेळेस उत्तर आले 2.5. 5ला आपण 2 डिवाईड केल्याचा अर्थ काय, 5ला आपण 1/2 मल्टिप्लाय केलं आहे असा पण अर्थ होतो, आणि त्याच्यात नंतर 1 ॲड केलं आहे, बरोबर 3.5 आलं होतं. मग आता काय करू आपण, 3.5ला आपण इथं अर्ध्यानं मल्टिप्लाय केलं होतं म्हणजे 0.5 होतं हे. आता आपण 3.5 × 1 करू आणि +1 करून बघू. 3.5 × 1 किती आलं, 3.5, आणि +1 बरोबर किती आलं, 4.5. म्हणजे इथं पण काहीतरी चुकायला लागले, आसपास उत्तर दिसायले पण आपल्याला 1 ॲड करायचं नाही बघा. इथं जर आपण 1.5 ॲड केलं तर उत्तर 5 येईल. मग काय करू आपण, 3.5ला आपण 1 गुणलं, पण त्याच्यात ॲडिशन काय करायचे आपल्याला, 1.5 ॲड करू, मग उत्तर किती आलं, 5. सुरुवातीला आपण काय केलं होतं, पहिल्या ह्याच्यात अर्ध्यानं गुणलं होतं म्हणजे 0.5 गुणलं होतं आणि 1 ॲड केलं होतं. नंतर काय केलं आपण, 1 गुणलं आणि 1.5 ॲड केलं आहे. आता पुढं काय करावं लागेल, मग कितीनं गुणावं लागेल, इथं अर्ध्यानं गुणलं होतं, त्याच्यानंतर 1 गुणलं, मग आता आपण 1.5 गुणून बघू, 1.5 गुणून बघू म्हणजे 0.5चा डिफरन्स जर असेल तर 1.5 गुणून बघू, 1.5 म्हणजे 1.5, 1.5 गुणून बघू, आणि अधिक त्याच्यात काय करू, इथे 1 होतं, इथं 1.5 होतं, अधिक 2 करू, 15 किती, 75, आणि हे 2 म्हणजे 9.5 उत्तर आलं. ऑप्शन आहे का, 9.5. तर पॅटर्न कसा आहे बघा, पॅटर्न कसा होता, आपण सुरुवातीला काय केलं, डिफरन्स शोधला, डिफरन्सनं आलं नाही, त्याच्यामुळे नंतर पट बघितली, पटीनं पण आलं नाही, त्याच्यानंतर 5 आणि 3.5 मध्ये आपण काय पॅटर्न कसा शोधला, 5ची निम्मी केली 2.5 आलं, त्याच्यामध्ये आपण 1 ॲड केलं 3.5 आलं. मग आपण तसंच ट्राय केलं होतं, 3.5ची निम्मी केली पण उत्तर पॉईंटमध्ये येलं होतं. मग आपल्याला 3.5ची निम्मी नव्हती करायची, आपण काय केलं, 3.5ला 1 गुणलं आणि त्याच्यात काय केलं, 1.5 ॲड केलं होतं. 3.5 1 3.5 आणि 1.5 म्हणजे 5 आलं. मग नंतर तसंच पॅटर्न शोधला आपण, 0.5नं वाढलं होतं, 5 गुणले इथं जे 1 होतं त्याच्यात आपण 0.5 ॲड केलं, 1.5नं गुणाकार केला, आणि इथं जे 1चं 1.5 झालं होतं, 1.5चं आता 2 होणार आहे, बरोबर, अधिक 2 करायचं म्हणजे 15 75, 7.5 अधिक 2 आपलं उत्तरला 9.5. पुढचा क्वेश्चन पाहू. सिरीज काय दिलेली आहे, 8 4 4 8 32 आणि क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर आपण जो पहिला प्रॅक्टिस सेट पाहिला होता, त्या प्रॅक्टिस सेटमध्ये असंच एक एक्झाम्पल होतं बघा, 26 13 13 आणि पुढं काहीतरी व्हॅल्यू होत्या. त्या टायमिंगला आपण डिफरन्स काढून बघितला होता, पण डिफरन्सनं ते एक्झाम्पल सॉल्व्ह झालं नव्हतं. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, पटीचा वापर केला होता, कारण 4 आणि 4मध्ये आता जरी डिफरन्स घेतला तर 0 येणार आहे. इथं डिफरन्स आपल्याला 4 दिसतोय, परत इथं 4 दिसतोय, इथं डिफरन्स कितीचा आहे, 24चा आहे. मग असं पुढची जर व्हॅल्यू बघायची म्हटलं, थोड्या डिफरन्सनं काढायची म्हटलं तर ॲन्सर किती मोठे आहे तिथं, म्हणजे ॲन्सर 32च्या आसपास तर कुठे दिसेनाच गेलं आहे, 100च्या आसपाससुद्धा नाही उत्तर. त्याच्यामुळे हे पटीचं आहे, थोडक्यात पट असणार आहे याच्यात. आता काय करून बघू बघा, 8चं 4 कसं झालं आहे, 8चं 4 कसं होऊ शकते, 8ला आपण काय केलं, हाफनं जर गुणलं म्हणजे 2 जर भागितलं तर उत्तर 4 आलं. 8ला आपण 2 भागलं किंवा 1/2 गुणलं, 8 गुणिले 1/2 उत्तर आलं 4. 4ला काय करू, 4 गुणिले 1 करू. त्या दिवशीचा पण प्रश्न असाच होता, 26 13 13, तो पण पॅटर्न सेमच होता. 4नं आपण 4नं 1 गुणलं तर 4 आलं. परत काय केलं, 4ला 2 गुणलं आपण 8 आलं. 8ला आपण 4 गुणलं 32 आलं. आता 32ला कितीनं गुणावं लागेल, इथं 1 गुणलं होतं, इथं 2 गुणलं, इथं 4 गुणलं, 1 2 4 म्हणजे दुप्पट होत चाललेली आहे बघा. 4ची दुप्पट 8 केली म्हणजे 32 गुणिले 8 करावं लागेल. 8 2 16, युनिट डिजिट 6 असलेलं उत्तर असेल आपलं. युनिट डिजिट 6 आहे, पुढचं आपलं कॅल्क्युलेट करायची गरज पडली नाही, तरी गुणाकार करून बघू. 8 2 16ला 6 हातच्या 1 8 3 24 आणि 1 25, हे आलं आपलं उत्तर. हे एक पॅटर्न तुम्ही लक्षात घ्या बघा, कसे डिफरन्स, कुठं डिफरन्स वापरता येईल, कुठं पट वापरता येईल. आणि हे सगळे IBPSचे PYQ आहेत. IBPS क्लर्क, IBPS PO असेल, SBI क्लर्क, SBI PO, PYQच्या पुस्तकातून मी एक्झाम्पल घ्यायला लागलो आहे. ऑप्शनसुद्धा मी काही चेंज केलेले नाहीत. युनिट डिजिट इथं दिसायला लागले, तर युनिट डिजिटनं डायरेक्ट आन्सर आलं. असं नाही की बाबा 2-4 ठिकाणी 6-6 होतं युनिट डिजिट आणि मी चेंज केलं, असं नाही. ऑप्शन ॲज इट इज मी घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहू, नंबर सिरीजचाच आहे. सगळ्यात पहिले आपण काय करतो, नंबर सिरीज दिसल्यावर डिफरन्स शोधतो. डिफरन्स बघा, डिफरन्स कितीचा इथं 1चा म्हणजे -1 झालं. इथं 128चं 124 झालं म्हणजे मायनस किती झाले, 4 झाले. 124 115
5 आणि 5 10 आणि 9, 10 आणि 5 आणि 4 9, म्हणजे 9चा डिफरन्स आला आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन मार्क आणि इकडे 74 आले. आता ह्या संख्या जर बघितल्या आणि तुम्हाला वर्ग पाठ असतील तर लक्षात येईल ह्या सगळ्या वर्गसंख्या आहेत. हा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग, म्हणजे पुढचा डिफरन्स जो असेल तो 4च्या वर्गाचा असणार आहे. 4 चौक 16, मग 115 मधून आपल्याला 16 वजा करायचे आहेत. तर डायरेक्ट युनिट डिजिट कॅल्क्युलेट करायचं. 5 मधून 6 जात नाही म्हणून काय केलं, 15 मधून 6 घालवलं, युनिट डिजिट आपलं 9 असणार. ॲन्सरचं युनिट डिजिट 9 आहे का बघा, एकच ऑप्शन आहे इथं, 99 आलं उत्तर. पुढचा क्वेश्चन बघू. 10वा प्रश्न आहे, नंबर सिरीजचा लास्टचा प्रश्न आहे आजचा. 0.5 1.5 5 नंतर 18 76 अशी वाढत गेलेला आहे. ही संख्या ऑब्झर्वेशन जर केलं तर एक लक्षात येईल, डिफरन्स हा एकदम डिफरन्सनं जर हे सॉल्व्ह होणार नाही, कारण एकदम पटीनं वाढायला लागले हे. इथं 0.5चं 1.5 झालं आहे, 1.5चं डायरेक्ट 5 झालं, 5चं 18 झालं, 18चं 76 झालं, 18 चौक 72 माहिती आहे, म्हणजे जवळजवळ 4 पटपेक्षा जास्त झालं आहे. इथं 5 त्रिक 15 म्हणजे 3 पटपेक्षा जास्त झालं आहे. इथं 1.5चं 5 झालं आहे, म्हणजे 1.5ला जर 3 गुणलं तर 4.5 येते, त्यात थोडं आपण ॲड केलं आहे, म्हणजे हे पटीनं वाढत चाललं एक लक्षात आलं. आता आपण पॅटर्न शोधू. एक तर लक्षात आलं पट आहे म्हणून. 0.5चं 1.5 कसं झालं, 0.5ला समजा आपण 0.5 गुणिले 3 जर केलं तर 1.5 आलं आहे. हाच पॅटर्न जर आपण कंटिन्यू केला, 1.5ला 3 गुणलं तर किती येतं, 4.5. पण उत्तर इथं पुढं 5 आलेलं आहे, आपल्याला 5 पाहिजे होतं. मग काय करू, ह्याच्यात 0.5 ॲड करून बघू आपण. 5 आलं, ठीक आहे. मग आता काय करू, 5ला आपण 3नच गुणून बघू. 5 त्रिक 15 आणि 15मध्ये आपण काय ॲड करायचं, आता 18 यायला लागलं. 15मध्ये आपल्याला 3 ॲड करावं लागेल. इथं 0.5 ॲड केलं होतं, इथं 3 ॲड करायला लागलो आहे, म्हणजे काहीतरी आपला पॅटर्न चुकायला लागला आहे. परत एकदा बघू आपण पॅटर्न नेमका कसा चुकायला आहे. हे बघा, आता 0.5ला म्हणजे सुरुवातीपासूनच आपण काहीतरी चूक केली आहे, इथं ती चूक आपल्याला शोधायची आहे. 0.5 गुणिले 3 बरोबर 1.5 केलं आहे. तर याच्या जागी आपण काय करू, 0.5ला कुठल्याही संख्येला 1 जर गुणलं तर 1च राहते. 0.5 × 1 करू बरोबर, आणि × 3 करू तर किती होते बघा, 0.5 × 1 म्हणजे 0.5 आणि × 3 म्हणजे 1.5 होते. आणि × 1 केलं आणि परत × 3 केलं, 1.5 झालं आहे. किंवा 0.5ला आपण 1नं मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यात आपण काय केलं, 1 ॲड केलं, ॲडिशन पण करता येईल आपल्याला. हा पॅटर्न तर आपला फेल झाला होता गुणाकाराचा. आता खालचा पॅटर्न आहे ना, चेक करून बघू आपण. 0.5 गुणिले 1 बरोबर 0.5 आलं आणि अधिक 1 केलं, उत्तर आलं 1.5. आता काय करू, 1.5मध्ये 1.5ला आपण 1 जर गुणलं तर 1.5 येते आणि अधिक 1 जर केलं किंवा अधिक 2 जर केलं तरी उत्तर 5 येणार नाही. मग काय करू, 1.5ला आपण 2 गुणून बघू आणि त्याच्यात काय करू बघा, 1.5 दोन्ही 3 होते, 3मध्ये आपण 2 ॲड केलं, म्हणजे पॅटर्न बघा लक्षात आला असेल. आता 3मध्ये काय करावं लागेल, 3ला 3 गुणायचं प्लस 3 3 नाही तर 5 आहे. 1.5 दोन्ही 3, 3 आणि 2 5 उत्तर आहे. इथं 5 आलं आहे. 5ला आपण 3 गुणलं आणि त्याच्यात 3 ॲड केलं, 5 त्रिक 15 आणि 3 18. पॅटर्न लक्षात आला बघा. 18 चौक 72, 4 गुणलं 4 ॲड केलं. तसंच आपण 76ला काय करायचं, आता 5 गुणायचं आणि 5 ॲड करायचं. 5 गुणलं म्हणजे किती, 76, 6 म्हणजे 30, युनिट डिजिट 0 आहे आणि त्यात 5 जर ॲड केलं तर ॲन्सरचं युनिट डिजिट 5 यायला पाहिजे. ॲन्सरचं युनिट डिजिट 5 कुठं आहे बघा. आता 3 ऑप्शन आहेत, 1 2 3. तर आपल्याला आता पूर्ण उत्तर कॅल्क्युलेट करावं लागेल. 76 गुणिले 5 करू आणि त्याच्यात आपल्याला किती ॲड करायचे, 5 ॲड करायचे. 6 म्हणजे 30ला 0 हातच्याले 3, 7 5 35 आणि 3 38 आणि 5 385 आपलं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहू. आता हे प्रश्न DIचे आहेत, म्हणजे डेटा इंटरप्रिटेशनचे आहेत. यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला असतो, काही माहिती दिलेली असते त्याच्यात आणि त्या माहितीच्या आधारे प्रश्न विचारलेले असतात. एकदम सोपा प्रकार आहे हा. या प्रकारामध्ये बघा, जे मॅथ्सचे तुमचे वेगवेगळे टॉपिक्स आहेत, पर्सेंटेज, रेशिओ अँड प्रोपोर्शन, ॲव्हरेज आहे, मिक्सचर ॲलिगेशन असू शकते, तर हे सगळे टॉपिक मिक्स करून ह्या DIच्या घटकाच्या आतमध्ये विचारले जातात. तर आता पाहूया प्रश्न 11वा. व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर, ॲव्हरेजचा प्रश्न आहे. व्हॉट इज द ॲव्हरेज नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरी टी इन मार्च, एप्रिल आणि जुलै. एक बेकरी आहे, बेकरीनं काय केलं आहे, मफिन्स सोल्ड केले, त्यांचा प्रोडक्ट आहे मफिन्स, ते सोल्ड केलेत, त्यांनी विकलेत. त्या बेकरीचं नाव आहे टी बेकरी. मार्च, एप्रिल आणि जुलै महिन्यामध्ये त्यांनी मफिन्स सोल्ड केलेत. त्याचा आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. तर ॲव्हरेजचा फॉर्म्युला, सरासरीचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. ॲव्हरेज म्हणजे काय असते,
सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजे वर बेरीज करायची आणि डिवायडेड बाय एकूण किती संख्या आहेत त्यानं आपल्याला भागाकार करायचा असतो. तर ॲव्हरेज विचारलं आहे 3 महिन्याचं. कुठल्या कुठल्या महिन्याचं आहे? मार्च, एप्रिल, जुलै. कुठल्या बेकरीनं? टी बेकरीनं. चार्ट दिलेला आहे. टी बेकरी इथं आहे. मार्च कुठं आहे बघा? मार्चमध्ये 175 विकलेत. त्याच्यानंतर एप्रिल बघायचं आहे. एप्रिलमध्ये 159 विकलेत. आणि परत जुलै बघायचं आहे. जुलैमध्ये 197 विकलेत. म्हणजे तीन महिन्यात विकलेले आहेत. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? ह्या तिन्हींची बेरीज करून 3 डिवाईड करावं लागणार आहे. तर मला पहिल्यांदा असं बघितलं की काय मनात कसं माझं कॅल्क्युलेशन कसं होतं बघा. 3 संख्या आहेत तिथे, 1 2 3. ॲव्हरेज जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या तिन्हींची बेरीज करावी लागेल आणि डिवाईड बाय 3 करावं लागेल. तर मी काय करतो? पहिल्यांदा युनिट डिजिटची बेरीज करतो. 9 आणि 5 14, म्हणजे युनिट डिजिट 4. 4 आणि 7 11. 11ला आपल्याला 3 भाग घालायचा आहे, म्हणजे 1ला 3 भाग घालायचं. उत्तर पॉईंटमध्ये येईल. म्हणजे मी युनिट डिजिटनं जे विचार केला होता ते फेल झाला आहे. मग आता काय करू आपण? डायरेक्ट ॲडिशन करून डिवाइड बाय 3 करू. 175, त्याच्यानंतर 159 आणि कुठला महिना होता? जुलै. 197. 7 आणि 7 14 15 16. 16 आणि 5 21ला 1. हातचे आले 2. आपलं युनिट डिजिट 1 आलं तर बघा मग अशी डिवाइड बाय 3 केलं होतं मी. मग नुसतं डायरेक्ट युनिट डिजिटवर उत्तर येणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेट करून डिवाइड बाय 3 करावं लागेल. तर इथं 2 हातचे आला आहे. 7 आणि 2 9. 9 आणि 5 14. 14 9 23ला 3. हातचे आले 2. 3 आणि 2 5. 531. 531 भागिले 3. 531ला जर 3 भाग घातला, 3 1 3 उरले 2. 3 7 21 उरले 2. 3 7 21. 177 आहे. तर आपल्याला 1/3 मगाशी जे आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट केलं होतं मी युनिट डिजिटनं, त्यावेळेस मला काय वाटलं होतं बाबा पॉईंटमध्ये उत्तर येईल, त्याच्यामुळे मी सोडून दिलं होतं. पण हे माझ्या लक्षात आलं नाही की 7ला ज्यावेळेस आपण 3 गुणतो त्या टायमिंगला उत्तर काय ते 21, म्हणजे युनिट डिजिट परत 3 येणार आहे. तसं 6ला जर 3 गुणलं तर युनिट डिजिट 8 येते. 2ला 3 गुणलं तर 2ला जर 3 गुणलं तर युनिट डिजिट 6 येते. 4ला 3 गुणलं तर युनिट डिजिट 2 यायला लागले. 4 त्रिकोण 12. 9ला 3 गुणलं तर युनिट डिजिट 7 यायला लागले. म्हणजे फक्त एकच असा ऑप्शन होता ज्या ऑप्शनला ज्यावेळेस आपण 3 गुणत होतो तर युनिट डिजिट 1 येत होतं. तर आपलं उत्तर मगाशीच निघत होतं. पण माझं थोडं मिसकॅल्क्युलेशन झालं. तर तुमचं असं झालं नाही पाहिजे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल कशी आपण कॅल्क्युलेट कसं केलं ते. एवढं आपल्याला बेरीज करायची पण गरज पडली नसती. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय दिला बघा. व्हॉट इज द रिस्पेक्टिव्ह रेशिओ बिटवीन टोटल नंबर ऑफ मफिन्स sold by bakery Q and S together in May and total number of muffins sold by bakery R and T together in same month. दोन बेकरीनं सोल्ड केले जातात मफिन्स. कुठली बेकरी पहिली कोणते? Q आणि S ह्याने टीम केली बघा. ह्याने काय केले? दोघांनी मिळून सोल्ड केलेत. Q आणि Sनं काय केले? मे महिन्यामध्ये किती मफिन्स सोल्ड केलेत आणि R आणि Tनं सेम मंथमध्येच म्हणजे मे महिन्यातच किती मफिन्स सोल्ड केले त्याचा आपल्याला रेशिओ काढायचा आहे, त्याचा आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. तर Q + S बघू आपण. Q + S कोणता महिना? मे महिना. मे महिन्यातला डाटा बघू. Q बेकरी कुठं इथं आहे आणि S इथं आहे. मे महिना कुठं आहे बघा? मे महिना इथं आहे. Q बेकरीनं मे महिन्यात 58 विकलेत आणि S बेकरीनं 122 विकलेत. 122 अधिक 58 जर केलं आपण, उभी बेरीज न करता मनातल्या मनात कॅल्क्युलेट करायचं. उत्तर आलं 180. 180 सोल्ड केलेत. हा रेशो, याचा रेशो कोणाशी विचारलेला आहे? R आणि T बेकरीचा मे महिन्यामध्ये जेवढा सेल आहे त्याच्याशी विचारलेला आहे. तर R आणि T बेकरी कुठं आहे बघा आता? R इथं आहे, T इथं आहे. मे महिना कुठं आहे? हेच आहे. 211 आणि 141. 211 आणि 141 जर केलं 2 5 3 352, म्हणजे 180 भागिले 352 हा रेशो आपल्याला विचारला आहे. युनिट डिजिट 0 आहे, युनिट डिजिट 2 आहे. 2 भाग जातो 90 आलं. 2 भाग घातला 17 आणि 1 76. 176 आलं. परत 2 भाग घातला वर 45 आलं आणि परत इथं 2 भाग घातला 82 16 उरलं 1 82 16. 45:88 हा रेशो आहे का? ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. तर हे बघा आता डेटा इंटरप्रिटेशनमध्ये कसे क्वेश्चन असतील तुम्हाला कळालंच असेल. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये ॲव्हरेजचे प्रश्न विचारू शकतात, ते पर्सेंटेजचे विचारू शकतात. आता इथं रेशोचा विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय दिलं आहे? इफ नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरी T इन ऑगस्ट वॉज 70% मोर दॅन
नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरी टी इन ऑगस्ट महिन्यामध्ये किती सोल्ड केलेत बघा, पहिल्यांदा ते लिहून घेऊ. बेकरी टीनं ऑगस्ट महिन्यामध्ये किती मफिन्स सोल्ड केलेत ते बघू. हा जर क्वेश्चन मराठीमध्ये असेल तर तुम्हाला अजून सोपं जाईल हे क्वेश्चनचा अर्थ काढायला. इंग्लिशमध्ये आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आहे. बेकरी टीनं काय केलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये, याचा अर्थ बघा, नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरी टी इन ऑगस्ट वॉज 70% मोर दॅन, 70% जास्त आहे. कशापेक्षा ते पुढचं नंतर वाचू, पण पहिल्यांदा काय बघू आपण, बेकरी टीनं ऑगस्ट महिन्यामध्ये किती मफिन्स सोल्ड केलेत. बेकरी टी इथं आहे, ऑगस्ट महिना कुठं आहे बघा, ऑगस्ट महिन्याचं दिलेलं नाही. आपल्याला काय म्हणलं बघा, मग ते काय केलं आपण, एक्स मानलं. बेकरी टीनं इफ नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरी टी इन ऑगस्ट, ते आपण एक्स मानलं. एक्स हे 70% मोर दॅन दॅट ऑफ सोल्ड बाय सेम बेकरी इन जून. मध्ये काय म्हणले, जून महिन्यामध्ये जेवढं बेकरी टीनं सोल्ड केलं आहे त्याच्यापेक्षा 70% जास्त आहेत. 70% म्हणजे काय, 70/100. 70% जास्त असणे म्हणजे काय, एखादी गोष्ट 170/100 असणे. तर हे 70% जास्त कशापेक्षा जास्त आहे, तर जून महिन्यापेक्षा जास्त आहे. एक्सची व्हॅल्यू किती येणार मग, 170/100 गुणिले जून महिन्यात किती मफिन्स सेल केले टीनं, 180. याला 180ने गुणलं आपण, 0ला 0 कटलं, 0ला 0 कटलं. 17 गुणिले 18 जर केलं, 7 7 49, 7 8 56. युनिट डिजिट 6 आलं पाहिजे. तर आपल्याला तो नंबरच विचारलेला आहे, ऑगस्ट महिन्यातला नंबर विचारलेला आहे, एक्सची व्हॅल्यू विचारली होती, युनिट डिजिट 6 यायला पाहिजे. उत्तर 306 येईल. पूर्ण गुणाकार करत बसायची गरज नाही. आता ही स्टेप कोणाला कळाली नसेल तर परत एकदा सांगतो. काय म्हणलं आहे बघा, बेकरी टीनं ऑगस्ट महिन्यामध्ये काय केलं आहे, 70% मोर सेल केला आहे. 70% मोर कशापेक्षा, तर जून महिन्यामध्ये जेवढा सेल होता त्याच्यापेक्षा 70% केला आहे. तर तुम्हाला हे 170/100 नसेल कळालं तर बघा, अजून एक मेथडनं सांगतो. जून महिन्यामध्ये किती सेल होता, 180. याच्यापेक्षा 70% जास्त, ह्याचे 70% काढून घेऊ. 70/100, 0ला 0 कटलं, 0ला 0 कटलं. 8 त्रिक 88, 8 7 2600 म्हणजे 126 आलं. हे 126 आपल्याला काय करावं लागेल, 180मध्ये ॲड करावं लागेल. म्हणजे आपण काय केलं, 180चे 70% काढले आणि ते 70% परत 180मध्ये ॲड केले, 126. म्हणजे अजून टाईम आपला जास्त जाणार. 6 आलं, 10ला 0, 306. उत्तर तेच आले. पण मी काय केलं, हे 70% काढले नाही, मी काय केलं, डायरेक्ट एखाद्या संख्येपेक्षा 70% जास्त वाढ झाली. म्हणजे काय केलं मी, पहिल्यांदा ती संख्या 70 होती, 70%नं वाढ झाली बघा. आणि 70%नं जर वाढ झाली, पहिल्यांदा ती संख्या 100 होती आणि 70%नं जर वाढ झाली तर 100 + 70 केलं, डायरेक्ट 170/100नं आपण गुणलं. कशाला गुणलं, तर 180ला. प्रिव्हियस जी माहिती होती 180 जी होती जून महिन्यामधली, त्याला आपण काय केलं, डायरेक्ट 170/100नं गुणलं. त्याच्यामुळं माझं उत्तर डायरेक्ट आलं. आणि मी पूर्ण गुणाकार केला नाही, 7 8 56, युनिट डिजिट 6 होतं, त्याच्यामुळं डायरेक्ट ऑप्शन नंबर 5 आला. पुढचा प्रश्न बघू. टोटल नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरीज क्यू अँड एस टुगेदर इन जून. क्यू आणि एसनं जून महिन्यामध्ये मफिन्स सोल्ड केले आहेत, ते वॉट % मोर दॅन नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरी पी इन मार्च. किती टक्के जास्त आहेत म्हणते ते. बेकरी पीनं मार्च महिन्यामध्ये जेवढे मफिन्स सोल्ड केलेत त्याच्यापेक्षा किती टक्केनं जास्त आहे. काय किती टक्केनं जास्त आहे, तर नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरी क्यू अँड एस टुगेदर इन जून. क्यू आणि एसनं जूनमध्ये किती सोल्ड केलेत बघू आपण. क्यू कुठं आहे, इथं आहे. एस कुठं आहे, इथं आहे. जून महिना 105, 153. ह्याची बेरीज जर केली, 105, 153, 8, 5, 258. 258 सोल्ड केले जूनमध्ये. हे काय विचारलं, हे टुगेदरचे सेल केले आहेत, हे किती जास्त आहेत, किती % जास्त आहेत दॅन नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरी पी इन मार्च. बेकरी पी कुठं आहे, बेकरी पी इथं आहे. मार्च महिना कुठं आहे, मार्च म्हणजे 150. म्हणजे 150पेक्षा 258 हे किती टक्के जास्त आहे असं विचारलं थोडक्यात. कसं काढायचं आहे, पहिली संख्या आहे 150, नंतरची संख्या झाली आहे 258. वाढ किती झाली बघा, 50 जर ॲड केलं तर 200 आलं आणि वरचं हे 58, म्हणजे 108 वाढ झाली. 108 ही कशात वाढ झालेली आहे, 150मध्ये. पहिली संख्या 150 होती, 150ची 258 झाली. मी काय केलं, डिफरन्स काढून घेतला, 108 वाढ झाली. वाढ कशात झाली, 150मध्ये. आणि त्याला काय करायचं, आपल्याला पर्सेंटेज काढायचं म्हणून 100नं गुणायचं. 0ला 0 कटलं, 15ला 3 भाग जातो, 108ला 3 भाग जातो. 3 जर भाग घातला, 3 त्रिक 9, 3 6 18,
3×15. उत्तर किती येईल? 360 भागिले 5. 5 तर 35, उरले 1, 5 2 10. उत्तर आलेलं आहे 72. पुढचा प्रश्न पाहूया. What is the difference between total number of muffins sold by bakeries P and Q together in April? पहिल्यानंतर हे वाक्य आहे, अँडच्या पुढचं आपण वाचायचं नाही, इथपर्यंत काय दिलं ती माहिती आपण काढून घेऊ. नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरीज P अँड Q इन एप्रिल मंथ म्हणलं आहे. एप्रिल मंथ कुठं आहे? एप्रिल मंथ इथं आहे. नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरीज P अँड Q म्हणले. P कुठं आहे बघा? P इथं आहे, Q इथं आहे. एप्रिल महिन्यामध्ये 109 आणि 87, 109 87 किती झाले? 196 झाले. 196. आता पुढची माहिती वाचू अँडच्या. कुठं आहे प्रश्न? हां, इन एप्रिल अँड द टोटल नंबर ऑफ मफिन्स सोल्ड बाय बेकरीज R अँड S टुगेदर इन जुलै. त्याचा डिफरन्स विचारला आपल्याला. म्हणजे 196 आणि दुसरं जे ही माहिती दिलेलं आहे R आणि Sनं जुलै महिन्यात किती विकले ते बघायचं आहे. R इथं आहे, S इथं आहे. जुलै महिना कुठं बघा? 220 आणि 151. बेरीज जर केली तर डायरेक्ट 371 येईल. 371 वजाबाकी केली, युनिट डिजिट बघा, 1 मधून 6 गेलं, 5 यायला पाहिजे. 5 इथं पण आहे, 5 इथं पण आहे. पूर्ण वजाबाकी करून बघा, 5 इथं पण आहेत. त्याच्यामुळे आपण काय केलं? पूर्ण वजाबाकी. आता उभी वजाबाकी आपल्याला करावी लागेल. 196. 11 मधून 6 गेले 5, हातच्याला 1. 17 मधून 10 गेले 7, हातच्याला 1. 3 मधून 2 गेले 1. उत्तर आलं 175. तर डेटा इंटरप्रिटेशनचे हे 5 प्रश्न संपलेले आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील. डेटा इंटरप्रिटेशनमध्ये पर्सेंटेज, ॲव्हरेज, रेशिओ अँड प्रोपोर्शन हे जे गणिताचे बेसिक धडे आहेत याच्या थ्रू कसे प्रश्न विचारले जातात. तर आता आजचा जो शेवटचा टॉपिक आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याची सुरुवात करूया. IBPSचा हा वन ऑफ द फेवरेट टॉपिक आहे. या टॉपिकवर 100% प्रश्न येतात म्हणजे येतातच. तर सुरुवात करूया क्वाड्रॅटिक इक्वेशनला. क्वाड्रॅटिक इक्वेशनला सुरुवात करण्याआधी इथे एक टेबल दिलेला आहे बघा. ह्या टेबलला आपण काय म्हणलं आहे? गोल्डन टेबल. गोल्डन टेबल कशामुळे आहे बघा? हा टेबल तुम्हाला उत्तरं पेन न उचलता आणि रूट्स न कॅल्क्युलेट करता उत्तरं काढायला मदत करते. त्याच्यामुळे याला गोल्डन टेबल नाव दिलं आहे. याचा वापर कसा करायचा बघू आधी. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काय असते? एक इक्वेशन दिलेलं असते ज्याचा पॉवर 2 असतो. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे? AX² + BX + C = 0. त्याचा मॅक्झिमम पॉवर 2 असतो म्हणून त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. क्वाड्रॅटिक इक्वेशन कशामुळे म्हणतात? त्याचा पॉवर 2 असतो. AX² + BX + C अशा फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. तर हे जे साईन दिलेत, हे इक्वेशन दिले आणि इकडे रूट दिले. हे जे साईन दिलेत मायनस प्लस प्लस प्लस, हे साईन कशाचे दिलेत? ही जी मधली टर्म आहे याचं साईन आणि ही जी लास्टची टर्म आहे हे कॉन्स्टंट असते. ह्या दोघांचे साईन दिलेले आहेत. हे बघा, आता हे एक्झाम्पल दिले आहेत खाली. हे साईन कशाचे आहेत? तर हे पहिले इक्वेशन दिले x² - 20x आणि +96. तर ही तर मायनस साईन आहे आणि इथं प्लस साईन. तर हेच साईन दिले आहेत इथं. ह्या इक्वेशनमध्ये इथं प्लस साईन आहे आणि नंतर पण प्लस साईन आहे. नंतर हा हे दिलं आहे बघा. तर असं इक्वेशन असेल, आता वेगवेगळे प्रकार आहेत ना त्याच्यात पण, इथं प्लस आहे नंतर मायनस आहे, खाली अजून वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. पण असं जर असेल इक्वेशन पहिल्यांदा मायनस आहे आणि नंतर प्लस आहे, तर त्याचे रूट्स हे कधी पण प्लस प्लस येत असतात. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काय विचारतात माहीत आहे का? आपल्याला एक्सची व्हॅल्यू विचारत नाहीत किंवा वायची व्हॅल्यू विचारत नाहीत. एक्स आणि वाय याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करावं लागते. म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन वाय का एक्स इज लेस दॅन वाय का एक्स इज इक्वल टू वाय. तर त्याच्यासाठी आपल्याला हे पूर्ण कॅल्क्युलेट करायची गरज पडत नाही. जर एक्स इज इक्वल टू वाय असेल तर फक्त कॅल्क्युलेट करावं लागते. ते आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघू. पण जर डायरेक्ट आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल ग्रेटर कोणता आणि लेसर कोणता आहे, तर हे गोल्डन टेबल असा आहे जो आपल्याला पेन न उचलता उत्तर देणार आहे. पण आता ह्याचा आपण प्रश्नामध्ये कसा उपयोग करणार आहे बघा. डायरेक्ट आपण ते इक्वेशन सोडवणार पण नाही आणि असं बघून डायरेक्ट आपण एक्स इज ग्रेटर दॅन वाय किंवा एक्स इज लेस दॅन वाय असं कम्पेअर करणार आहेत आपण. तर सुरुवात करूया प्रश्न पहिला. प्रश्न पहिला काय दिला आहे? एक मिनिट. हां, प्रश्न पहिला काय बघा. x² - 20x + 96. इथून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि दुसरी इक्वेशन आहे y² + 32x + 231. इथून आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि खाली 4 ऑप्शन दिले आहेत. एक्स इज ग्रेटर दॅन वाय, लेस दॅन वाय, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय आणि लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. हे 4 ऑप्शन आहेत. तर आता ऑप्शन आपण
जर पूर्ण इक्वेशन कॅल्क्युलेट न करता डायरेक्ट आपण ऑप्शन कशी इलिमिनेट करायची बघा, डायरेक्ट उत्तर कसं येईल ते बघा. आपण जे आता गोल्डन टेबल बघितलेलं आहे इथं, त्याच्यात पहिला इक्वेशनमध्ये काय होतं, मायनस प्लस असेल तर रूट काय येणार, प्लस प्लस. आता इक्वेशन आपण बघितलं इथं पहिलं इक्वेशन काय आपलं, x² - 20x + 96. इथं पहिल्यांदा मायनस आहे नंतर प्लस आहे, म्हणजे हीच पहिलीच कंडिशन आहे. त्याच्यामुळे आपले रूट काय येणार आहेत, एक्स रूट म्हणजे काय थोडक्यात एक्सची व्हॅल्यू, रूट पॉझिटिव्ह म्हणजे 2 रूट येणार आहेत. कुठल्याही आता एखादी संख्या आहे, 16 संख्या समजा, त्याचा जर स्क्वेअर रूट केला तर त्याचं काय असते, स्क्वेअर रूट +or -4 येते ना, 2 येते त्याचे वर्गमूळ. कुठल्याही संख्येचे वर्गमूळ 2 असतात, एक प्लस एक मायनस, म्हणजे असे दोन व्हॅल्यू येतात त्याच्या. तर म्हणजे एखाद्या संख्येचा पॉवर जर 2 असेल तर त्याची व्हॅल्यू 2 येणार, एवढं लक्षात घ्या. एखाद्या संख्येचा जर पॉवर 3 असेल तर त्याची व्हॅल्यू 1च येणार. म्हणजे ऑड पॉवर जर असेल, वायचा पॉवर जर ऑड आहे तर वायची व्हॅल्यू फक्त 1च येणार आहे. वायचा पॉवर जर इवन आहे म्हणजे स्क्वेअर आहे किंवा त्याचा पट असेल तर त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, 2 व्हॅल्यू येतात. तर आता बघा इक्वेशन काय आहे, मायनस आणि प्लस आहे, तर आपले रूट काय येणार आहेत, प्लस आणि प्लस येणार आहेत, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असणार आहे. इथून लक्षात आलं आपल्याला, आपण इक्वेशन अजून कॅल्क्युलेट करायला घेतलेलंच नाही. इथून लक्षात आलं एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, दोन्ही पण व्हॅल्यू जे येणार आहेत एक्सच्या हे प्लस आहेत म्हणजे पॉझिटिव्ह आहेत. आता वाय बघू, वाय कुठल्या फॉर्ममध्ये आहे, प्लसच्या फॉर्ममध्ये आहे. प्लस इथं आहे, प्लस असल्यावर रूट काय येतात, रूट म्हणजे काय असतं तर वायची व्हॅल्यू काय येणार आहे, मायनस येणार. इथं स्क्वेअर आहे म्हणजे परत 2 व्हॅल्यू येणार आहेत, स्क्वेअर आहे इवन पॉवर आहे त्याच्यामुळे 2 व्हॅल्यू येणार, मायनस येणार. आता इथं मायनस म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू आल्या. एक लक्षात घ्या, पॉझिटिव्ह संख्या ही निगेटिव्ह संख्येपेक्षा कधीही मोठी असणार का नाही, बरोबर आहे. पॉझिटिव्ह संख्या ही निगेटिव्ह संख्येपेक्षा कधीही मोठी असेल. मग इथं -20 उत्तर येऊ द्या नाहीतर -50 उत्तर येऊ द्या, हे +1 इकडं 1 जरी आलं, किमान 1 जरी आलं, +1 हे कधी पण मोठंच असणार आहे ना ह्या मायनसपेक्षा. त्याच्यामुळं हे जे निगेटिव्ह व्हॅल्यू आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ते आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट केली बघा. व्हॅल्यू पण अंक काढलेले नाहीत आपण, फक्त त्यांचे साईन बघितले. ह्या गोल्डन टेबलचा कसा फायदा आहे बघा, ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे, याची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू ही कधीही निगेटिव्ह व्हॅल्यूपेक्षा मोठीच असणार आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू कशाची आहे, एक्सची, आणि निगेटिव्ह व्हॅल्यू कशाची आहे, वायची, म्हणून x इज ग्रेटर दॅन वाय. डायरेक्ट उत्तर आलं आपलं. आता तुम्ही फक्त हे चिन्ह बघून कळालं पाहिजे. प्लस मायनस होतं इक्वेशनमध्ये, त्यावेळेस रूट काय आले, प्लस आले. इक्वेशनमध्ये प्लस होतं, रूट काय आले, मायनस. प्लस म्हणजे पॉझिटिव्ह, मायनस म्हणजे निगेटिव्ह. पॉझिटिव्ह संख्या ही निगेटिव्ह संख्येपेक्षा कधीही जास्त आहे, त्याच्यामुळं x इज ग्रेटर दॅन वाय हे डायरेक्ट उत्तर आलं. आता हे झालं. कधी असे एक्झाम्पल आले तर ह्या लकचा भाग झाला, प्रत्येक वेळेस असेच एक्झाम्पल येईल असं म्हणता येत नाही. पण जर असे एक्झाम्पल आले तर तुम्हाला सॉल्व कसे करायचे ते कळाले पाहिजे. त्याच्यासाठी हा गोल्डन रूल सांगितला होता मी, गोल्डन टेबल सांगितलेला आहे हा. पण आता जी ॲक्च्युअल मेथड आहे आपली क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायची ती आता आपण पाहू. ॲक्च्युअल मेथड कशी आहे बघा, ही इक्वेशन इथे घेतलं, x² - 20x + 96. ह्याच्यात काय करायचं, ही शेवटची टर्म कॉन्स्टंट असते. 96चे असे 2 तुकडे करायचे, 96चे असे 2 भाग करायचे, असे 2 फॅक्टर शोधायचे ज्यांचा गुणाकार 96 आहे आणि ज्यांची बेरीज, म्हणजे हे चिन्ह आहे बघा बेरजेचं, ज्यांची बेरीज किती आहे, 20 आहे. 96ला आपण 2 जर भाग घातला, 2 × 48 येते, त्यांची बेरीज 20 आहे का नाही. परत काय करू आपण, 4 भाग घातलो, 4 × 4 × 2 = 8, 4 × 16, 24 × 96, बेरीज 20 आहे का नाही, बेरीज 28 आहे लागली. परत काय करू, 8 भाग घालू, 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 आणि 12ची बेरीज 20 आहे का, म्हणजे आपलं उत्तर बघा आलेलं आहे. हे 8 आणि 12 काय आहेत, फॅक्टर आहेत. बेरीज 20 आहे. 96चे 8 म्हणजे +8 आणि +12 हे 2 फॅक्टर आलेत. हे फॅक्टर प्लस आहेत. फॅक्टर जर प्लस असतील तर रूट जे असतात, रूट जे असतात हे निगेटिव्ह असतात. फॅक्टर जर प्लस असतील तर रूट हे निगेटिव्ह असतात. आणि फॅक्टर जर निगेटिव्ह असतील, तर रूट काय येते, पॉझिटिव्ह येते. आता हे 96 आहे, तर 96चा गुणाकार कसा आलेला आहे बघा. 96 जे आहे याला आपण +12 × +8 जरी केलं, म्हणजे ह्या गुणाकार जर केला तरी 96 येतोय. आणि दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, -12 आणि -8 ह्या दोन्हीचा गुणाकार पण 96 येते, कारण मायनस आणि मायनसचा गुणाकार प्लस येत असतो.
मग आता नेमकं रूट पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहे कसं कळणार? तर काय करायचं, हे जे 12 आहे आणि हे 8 आहे यांची बेरीज आपण केली 20 आली, पण आपली बेरीज ॲक्च्युअल -20 आहे. इथं हे मायनसचं चिन्ह आहे, त्याच्यामुळं आपलं जी संख्या आहे ती -12 आणि -8 ही आपली संख्या आहे. म्हणजे हे आपले फॅक्टर आहेत. म्हणजे फॅक्टर काय आहेत आपले निगेटिव्ह आहेत. फॅक्टर हे निगेटिव्ह आहेत म्हणून रूट काय असणार आहेत आपले पॉझिटिव्ह असणार आहेत. रूट पॉझिटिव्ह असणार आहेत. ते रूट कॅल्क्युलेट करून बघू आपण. रूट कॅल्क्युलेट करून बघू डायरेक्ट. शॉर्ट ट्रिक नको वापरायची. मग काय केलं आपण 12 आणि 8 हे व्हॅल्यू काढल्या x². आता 20ला आपण कसं लिहिता येईल -12x आणि -8x अशा फॉर्ममध्ये लिहिता येते कारण हे 96चे फॅक्टर आहेत. अधिक 96 केलं = 0. ह्या दोन्हीत कॉमन घ्यायचं आणि या दोन्हीत कॉमन घ्यायचं. या दोन्हीत कॉमन काय x मध्ये काय आलं x - 12 आणि या दोन्हीत कॉमन काय आलं समजा +8 आलं. +8 जर कॉमन घेतलं किंवा -8 कॉमन घेऊ, -8 जर कॉमन घेतलं तर x आणि मायनस आतमध्ये किती येईल 92 म्हणजे x - 12 = 0. हे कॉमन पार्ट आहे बघा. ह्याला कसं सॉल्व करायचं, ह्याची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे काय असती आयदर x - 12 = 0 और x - 8 = 0. म्हणजे xची व्हॅल्यू 12 नाहीतर xची व्हॅल्यू 8 आली म्हणजे पॉझिटिव्ह आली. बघा आपण मग अशी डायरेक्ट फक्त चिन्ह बघून मायनस आणि प्लस बघून इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू काढली होती. तेवढ्यासाठी आपल्याला एवढं मोठं करावं लागेल. पण जर गोल्डन टेबलमध्ये बसत नसेल तर आपल्याला ही प्रोसिजर फॉलोच करावी लागणार आहे. आपल्या व्हॅल्यू आल्या 12 आणि 8. आता 12 आणि 8 ह्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत. एक्सची व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. एक्सची व्हॅल्यू 12, वायची व्हॅल्यू 8. तशीच आपल्याला वायची पण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. हा क्वेश्चन थोडा स्लो सांगतोय मी. पुढचे क्वेश्चन आपण फास्ट घेऊ. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा पहिलाच क्वेश्चन असल्यामुळे जरा स्लो सांगायला लागलो आहे. आता y² + 32y + 231. आपलं मग अशी लक लागलं होतं, प्लस होतं, प्लस इक्वेशन होतं, प्लसचं रूट काय निघत होते मायनस. मग आपल्याला डायरेक्ट कळलं होतं x > y. पण असं जर लक आपलं प्रत्येक वेळेस नाही चाललं तर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे बरोबर. तर आता कॅल्क्युलेट करून बघू. कॅल्क्युलेट कसं करायचं, आपल्याला फॅक्टर कसे पाडायचे आहेत 231चे असे फॅक्टर पाडायचे ज्यांचा गुणाकार 231 असेल आणि बेरीज +32 असेल. 231ला 2 भाग जातो का नाही, आपण भाग घालून बघू. आता पहिला भाग मग 3 घालू आपण. 3 × 7 = 21 उरले 2, 3 × 7 = 21 77 म्हणजे डायरेक्ट 7 भाग जाईल 11. म्हणजे 11 × 7 आणि 7 × 3 11 × 7 77, 77 × 3 231. आता काय करू आपण, 11 × 7 77 आणि 3 77 आणि 3 हे पण फॅक्टर आहेत पण त्यांची बेरीज 32 नाही. त्याच्यामुळं काय करू आपण दुसरं बघू. आता दुसरं ट्राय करू. 11 आणि 2 सॉरी 11 × 3 = 33, 33 आणि 7 ह्या दोन्हींची बेरीज आहे का 32 तर नाही. मग आता काय करता येईल बघा. आता आपण काय करू 7 आणि 3 ह्या दोन्हीचा गुणाकार करू 21 आणि 11 बाजूला सोडू म्हणजे 21 आणि 11 याची बेरीज आहे का 32 तर हो याची बेरीज 32 आहे. म्हणजे आपले फॅक्टर काय आले 21 आणि 11. फॅक्टर काय आलेत +21 आणि +11. मग रूट्स काय असणार याच्या ऑपोजिट असणार. मागाशी सांगितलं होतं मी. पूर्ण एवढं इव्हॅल्युएट करायची गरज नाही पडणार तुम्हाला. एक मिनिट. +21 आणि 11 आलं आहे. तर आपल्याला फॅक्टर माहीत झालेले आहेत +21 आणि +11. तर फॅक्टरच्या ऑपोजिट हे रूट असतात म्हणजे -21 आणि -11 हे आपले रिक्वायर्ड रूट आहेत. म्हणजे वायची व्हॅल्यू काय आली -21 आणि वायची दुसरी व्हॅल्यू आली -11. आणि आता आपल्याला हे कंपॅरिझन करायचं असते खरं तर एक्सची ही व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू. आता एक्सची जी पहिली व्हॅल्यू आहे 12 ही वायच्या -21पेक्षा मोठीच आहे. वायच्या दुसऱ्या व्हॅल्यू -11पेक्षा मोठी आहे. एक्सची दुसरी व्हॅल्यू 8 ही वायच्या पहिल्या व्हॅल्यू -21पेक्षा मोठी आहे आणि वायच्या दुसऱ्या व्हॅल्यू -11पेक्षा मोठी आहे. तर हे कंपॅरिझन आपल्याला करायचं असतं. याच्यावरून काय लक्षात आलं x > y. तर ही मेथड आहे बघा ॲक्च्युअल क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायची. आता पुढचं एक्झाम्पल बघू. आता लक्षात आलं असेल आपल्याला काय करायचं आहे. डायरेक्ट 693चे फॅक्टर बघायचे ज्याची बेरीज 54 असेल. 693 लिहिलं इकडं. फॅक्टरायझेशन मेथड आहे. 3 23 आणि 1 ठीक आहे. 2 आणि 3 5 आणि 1 6 म्हणजे 3 परत भाग जातो. 3 × 7 = 21 उरले 2, 3 × 7 = 21 म्हणजे 7 भाग गेला आणि 11 आलं. आता आपल्याला बेरीज किती पाहिजे 54 पाहिजे. मग काय करू आपण 11 × 3 = 33 आणि 7 × 3 = 21 33 आणि 21 54 बेरीज आली. म्हणजे फॅक्टर काय आलेत 33 एक आला फॅक्टर दुसरा आला 21.
मग फॅक्टरच्या ऑपोजिट जे असते, फॅक्टरचे जे साईन आहे त्याच्या ऑपोजिट साईन असतात रूटचे. म्हणजे रूट काय आलेत, -33 आणि -21 हे रूट आलेत. आपल्याला परत मगाशी सारखं एवढं कॅल्क्युलेट करायची गरज नाही. कॉमन काढायचं, -20ला आपण -12 -8 लिहिलं होतं तसं एवढं करत बसायची गरज पडत नाही. आपल्याला डायरेक्ट कळालं फॅक्टर आले 33 आणि 21, तर फॅक्टरला आपण फक्त चिन्ह बदललं तर ते रूट असतात. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली, ही एक्सची व्हॅल्यू आहे. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे, -33 आणि -21. एक मिनिट, हां, तर एक्सची व्हॅल्यू आलेली आहे -33 -21. आणि वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. कशी करायची, 520चे असे फॅक्टर शोधायचे ज्याची बेरीज किती असेल, 46 असेल. ज्याची बेरीज 46 असणार आहे. 2 भाग घालू, 260, 26 2 52 आहे. 2 भाग घातला 130, 13 ही मूळ संख्या, डायरेक्ट 13 भाग घालू, 10 आलं. आता 46 पाहिजे आपल्याला बेरीज. कसं करू, 13 2 26 आणि 42 20, म्हणजे 26 आणि 20 याची बेरीज आहे का 46, तर बेरीज आहे 46. बेरीज 46 आहे. 26 आणि 20 हे फॅक्टर आलेत आपले. तर 26 आणि 20 हे फॅक्टर आलेत, पण त्यांचे चिन्ह आपल्याला अजून माहीत नाहीत. +26 आहे का -26 आहे. कारण काय आहे, तर -26 गुणिले -20 जर केला आपण, गुणाकार जर केला तरी पण 520च येतो. आणि 26 गुणिले 20 जरी केलं तरी पण 520च येतो. मग हे चिन्ह नेमकं प्लस आहेत का मायनस हे कसं कळणार, तर यांची बेरीज करायची आपल्याला. आणि चिन्ह काय असलं पाहिजे, बेरजेचं चिन्ह मायनस, म्हणजे बेरीज 46 आली पाहिजे आणि त्याचं चिन्ह मायनस असलं पाहिजे. मग बेरीज कशी करता येईल, -26 आणि -20 याची व्हॅल्यू येईल -46. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जे हे फॅक्टर आलेत 26 आणि 20 हे दोन्ही फॅक्टर निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह फॅक्टर निगेटिव्ह असले तर रूट काय असतात, रूट पॉझिटिव्ह असतात. मग रूट काय येतील, रूट येतील 26 आणि 20. रूट आपले आले, म्हणजे वायची व्हॅल्यू आली 26 आणि वायची व्हॅल्यू 20. वायची जी 26 व्हॅल्यू आहे ही दोन्ही निगेटिव्हपेक्षा मोठीच आहे. आणि वायची जी 20 व्हॅल्यू आहे ही पण ह्या दोन्ही व्हॅल्यूपेक्षा मोठीच आहे. म्हणजे एक्स इज लेस दॅन वाय हे आपलं उत्तर आलं आहे, ऑप्शन बी. आता मगाशी जी गोल्डन टेबलचा रूल सांगितला होता त्याच्यानुसार सॉल्व्ह होते का बघू आपण डायरेक्ट. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे रूट काय येणार आहेत, मायनस, म्हणजे एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. इथं प्लस आणि मायनस आहे, इथं प्लस आणि मायनस आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. इथं बघा टेबल काय दिलं आहे, प्लस आणि मायनस असेल तर रूट काय येतात, प्लस येतात. आणि प्लस जर असेल तर रूट निगेटिव्ह येतात. मग एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह आणि वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह संख्या ही निगेटिव्ह संख्येपेक्षा कधीही जास्त असते. त्याच्यामुळं वाय इज ग्रेटर दॅन एक्स याचाच अर्थ आहे एक्स इज लेस दॅन वाय. डायरेक्टच आला, आपण व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करायची गरज पडली नाही. तर आता पुढचं एक्झाम्पल पाहू. पुढचं एक्झाम्पल बघा, 252 आणि 770 दिलेला आहे. आता आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचे कळायला असेल. 252 हा जो कॉन्स्टंट आहे त्याचे असे फॅक्टर करायचे ज्यांची बेरीज 32 असेल, +32. बेरीज काय असेल, +32. 252 त्याचे आपण फॅक्टर पाडू. 2 भाग जातो, तर 2 भाग घालून बघू, 12 उरले, 1 बेसकून 12. 2 परत एकदा भाग घालू, 6 3 63. 63ला 3 भाग जाते, 21 आलं. 21ला 3 भाग गेला, 7 आलं. तर आपल्याला बेरीज 32 पाहिजे. त्यामुळं काय करू आपण, 7 त्रिक 21, 21 त्रिक 63. 63 गुणिले 4 252 होते, परंतु बेरीज काय 32 येत नाही. मग काय करू, 7 त्रिक 21, 21 त्रिक 63 नाही जमत. 7 त्रिक 21, 7 गुणिले 3 बघू, 7 त्रिक 21 आणि 3 गुणिले 2 म्हणजे 2 4 4 त्रिकोण 12, 21 आणि 32, सॉरी 21 आणि 12 येतोय का बेरीज 32 नाही. 7 त्रिक 21, 3 2 6 6 2 12, बेरीज 33 यायला लागली, म्हणजे हे पण नाही जमणार कॉम्बिनेशन. आता काय करू आपण, 7ची जोडी 3 सोबत बघितली आपण, 21 करून बघितलं. 7ची जोडी आपण 2 सोबत बघू. आता 7 2 14 आणि हे बाकीचं जे आहे 7 2 14 केलं आणि बाकीचं 3 त्रिक 9, 9 2 18, 14 आणि 18. आता आलं का 32, तर आता आलं प्लस 32 आलेलं आहे. प्लस 32 आलेलं आहे. आपले फॅक्टर काय आलेत मग, +14 आणि +18. फॅक्टर जर +14 आणि +18 असतील तर रूट काय असतील, रूट असतील -14 आणि
-18. एक्सची व्हॅल्यू आली -14 आणि -18. आता वायची व्हॅल्यू काढून बघू. 770चे असे फॅक्टर करायचे आहेत ज्यांची बेरीज 57 असेल, गुणाकार 770 असेल. 7 आणि 7 14, 3 भाग जात नाही, 2 भाग करून बघू डायरेक्ट. 32 6 उरले 1, 82 16 उरले 1, 2 10, 5 भाग घालू. 5 7 35 उरले 3, 5 7 35 77. 77ला 7 भाग घातला 11. बेरीज किती पाहिजे? 57. काय करू आपण? 11 आणि 7ची एक पेअर करू, 5 आणि 2ची एक करू. 11 7 77, 77 आणि हे 10 87 होईल. आपल्याला 57 पाहिजे, +57 पाहिजे. मग काय करू? 11 आणि 2ची पेअर करू आणि 7 आणि 5ची बघू. आता 11 2 22, 11 2 22 आणि 7 5 35. ह्या दोन्हीची बेरीज येते का 57? बेरीज 57 आली. म्हणजे फॅक्टर काय आले आहेत? +22 आणि +35 हे दोन फॅक्टर आलेत. जर फॅक्टर +22 आणि +35 असतील तर रूट काय असणार आहेत? रूटची व्हॅल्यू असणार आहे -22 आणि -35. तर गोल्डन टेबलचा जो रूल आहे तो अशा ठिकाणी फेल होणार आहे. का फेल होणार आहे? कारण इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार एवढं तर आपल्याला डायरेक्ट कळतं आहे. इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. वायची व्हॅल्यू पण निगेटिव्ह येणार. पण निगेटिव्ह येणार आणि किती येणार आपल्याला माहीत नाही ना. निगेटिव्ह येणार आहे, बरोबर आहे. दोन्ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत. पण व्हॅल्यू ॲक्च्युअल माहीत असल्याशिवाय आपण कंपॅरिझन करू शकणार नाही. एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असली असती तर आपण डायरेक्ट म्हणू शकत होतो पॉझिटिव्ह व्हॅल्यू ही कधीही निगेटिव्हपेक्षा मोठीच असणार आहे. पण आता काय झालं? -14 आली इकडं -22 आली. तर एक लक्षात घ्या, -14 आणि -22 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? -14 का -22? -14 ही मोठी संख्या आहे. म्हणजे x इज ग्रेटर दॅन y हे आपलं उत्तर आलेलं आहे. दुसरं पण आपण चेक करून बघू. -18 आणि -35. -18 आणि -35 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? -18. म्हणजे उत्तर आपलं x इज ग्रेटर दॅन y हे आलेलं आहे. आता खालचे 2 एक्झाम्पल आहेत, त्याच्यातलं एक एक्झाम्पल मी सोडून दाखवतो आणि एक एक्झाम्पल खालचं तुमचं होमवर्कसाठी असेल, ते तुम्ही कमेंट करून त्याचं उत्तर सांगा. ठीक आहे. इथं काय दिलं आहे बघा. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलं आपण. याच्यात 144 दिलं आहे, हे कॉन्स्टंट आहे. 144ची अशी फोड करायची ज्यांची बेरीज 24 येईल. 24 म्हणजे -24 बेरीज येईल ॲक्च्युअल. 144 त्याचे जर फॅक्टर पाडले आपण, 2 भाग घातला 72 आलं, परत 2 भाग घातला 36 आलं, परत 2 भाग घातला 18 आलं, 2 भाग घातला 9 आलं, 3 भाग घातला 3 आलं. बेरीज 24 पाहिजे आपल्याला. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, 36 आणि हे 2 दोन्ही 4, 36 आणि 4, 36 चौक 144 होते. पण त्यांची बेरीज काही 24 येत नाही. 144कडे बघून एक लक्षात येते, तो 12चा स्क्वेअर आहे, म्हणजे 12 × 12 आहे. ह्या दोन्हीची बेरीज तरी येईल 24. म्हणजे फॅक्टरायझेशन करून आपल्याला काही उपयोग झाला नाही डायरेक्ट, म्हणजे वेळच आपला गेलेला आहे. 144कडे बघून आपल्याला एक लक्षात आलं, हा स्क्वेअर असल्यामुळं 12 × 12 केला आणि बेरीज पण 24 येईल. बेरीज आपल्याला 24 नाही -24 पाहिजे. -24 कशी बेरीज येईल? जेव्हा -12 मध्ये आपण -12 ॲड करू. म्हणजे फॅक्टर काय आहेत बघा, फॅक्टर आहेत -12 आणि -12. फॅक्टर जर -12 असेल तर रूट्स काय असतात? रूट्स ह्याच्या ऑपोजिट असतात. मग रूट्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय येणार? 12 दोन्ही सेमच व्हॅल्यू. म्हणजे आपण काय करू? 12 व्हॅल्यू घेऊ, फक्त 12 व्हॅल्यू घेतली. ठीक आहे. आणि दुसरं y² इज इक्वल टू 144 दिलेला आहे. y² जर 144 असेल तर yची व्हॅल्यू काय येईल? yची व्हॅल्यू येईल +or-12. कुठलाही स्क्वेअर नंबर आहे त्याची व्हॅल्यू +- येत असते. जर +12 असेल yची व्हॅल्यू आणि xची व्हॅल्यू तर 12 आहे, तर x इज इक्वल टू y येईल. आणि yची व्हॅल्यू जर आपण -12 धरली तर x इज ग्रेटर दॅन y येईल. मग उत्तर काय येईल? x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. ऑप्शन कुठं आहे बघा, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. लास्टचा क्वेश्चन आहे हा 20. हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी ठेवलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही याचं उत्तर कमेंट करा. थँक्यू. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.